मराठी सगळीकडे असं अलाउड असतं असं नाही. सो आम्ही विचार केला फक्त डेडिकेटेड कम्प्लिटली मराठीसाठी असा एक उपक्रम राबवून बघूया. आणि आमचं पोएट्रीचं पॅशन, आमचं दोघींचं कॉमन इंटरेस्ट असं करून आम्ही सुरुवात केली. आणि त्यामुळे त्याचं श्रेय तिला नेहमी नेहमी म्हणताना मी तिलाच देईन अर्थात, कारण तिने ते इनिशिएट केलं नसतं तर आम्ही हे आज करू शकलो नसतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने साथीने हे आम्हाला सातत्याने करायची इच्छा होते आणि तुम्ही आम्हाला मोटिवेट करताय. त्यामुळे तुमचा खूप मोठा योगदान आहे, सहभाग आहे. त्यामुळे आणि बरं त्याचे सगळे आधी माझी ओळख, मी शर्वरी प्रभू. तुम्ही बडबडते कोण आहे बाई? तर माझं नाव शर्वरी प्रभू, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि मी म्युझिक कंपोजर आणि लिरिसिस्ट म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करू पाहते. सो आता ओपन माइक्समध्ये गेले वर्षभर मी कार्यरत आहे आणि अक्षरशः फुल टाइम जॉब असल्यासारखं मी केलेलं आहे. सो तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर कविता आणि गाणी सादर करणं हा माझी प्रचंड मोठं पॅशन झालंय आता नवीन. आणि त्यात ऑफ लेट मेंटल हेल्थवर मी बऱ्याच कविता, बऱ्याच गाणी अशी रचली जी मी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी ऐकवत असते लोकांना, जेणेकरून अवेअरनेसची गरज पडू नये इतक्या प्रमाणात ती करायची इच्छा आहे. अर्थात ती जास्त इंग्लिश किंवा इंग्लिश नाही, इंग्लिशमध्ये असतात, हिंदी आणि इंग्लिश बिट्स. पण हे मराठीसाठी डेडिकेट मलाही थोडंसारखं वाटत होतं. सो हा उपक्रम. सो आता मी माझी बडबड थांबवते आणि ओव्हर टू केतकी. हाय, हॅलो एव्हरीवन. तर मी केतकी आणि आज आमचा बोलपटचा हा तिसरा एपिसोड भाग काही आहे आणि काहीतरी नवीन करायचं. पहिल्या वेळेला शर्वरीने होस्ट केलेलं आणि केतकी थोडंसं दुसऱ्यांदा व्हॉल्यूम वाढू शकतो का तुझं? दुसऱ्यांदा ऐकू येतंय आता? हा, नक्कीच. तर मी होस्ट केलं होतं आणि आता काहीतरी नवीन करायचं, त्यामुळे आम्ही असं एक आमच्याच मैत्रिणीला शोधून शोधून आणलं आणि अश्विनी ही आमच्या दोघांची, शर्वरी आणि माझी दोघांची ओपन माइक सर्कलमध्ये भेटलेली मैत्रीण आहे आणि ती चांगली मैत्रीण झाली. नंतर असंच भेटली होती आणि चांगली मैत्रीण झाली. आणि तिचा स्वभाव असा आहे की तिला तुम्ही पहिल्यांदा भेटलात तर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही तिला पहिल्यांदा भेटताय. हे तुम्हाला आज आपला ओपन माइक संपता संपता सगळ्यांना कळेलच. आणि ती अतिशय गोड आहे. आमचा सेल्फिश मोटिव्ह असा होता की ती खूप यंग आहे, ती खूप लिहिते आणि तिचं सर्कल प्रचंड मोठं आहे. त्यामुळे आम्ही एकदम जसं आम्हाला कळलं की अरे अश्विनी आपली दोघांची मैत्रीण आहे, तर चला अश्विनीला पकडून आपण बोलपट होस्ट करायला लावू. आणि तिने आज इतके लोक तिच्या बरोबर आणले. तिचे सगळे बराचसा फ्रेंड सर्कल आहे, त्यामुळे बरंच यंग क्राऊड आज आपल्याला दिसेल. आणि एक छोटासा किस्सा मला तिच्याबद्दल सांगायचा. ती खूप कविता करत असते. तिचं स्वतःच एक पुस्तक आहे ज्याच्याविषयी ती बोलेलच होस्ट करता करता. पण ती एकदा मला चांगलं आठवतंय, मार्चमध्ये जेव्हा पहिल्यांदा भेटलेली, तेव्हा ती पण परफॉर्म करत होती एका इव्हेंटला. बांद्राला तो इव्हेंट झाला होता आणि मीही त्याच इव्हेंटमध्ये होती आणि त्याचं थीम होतं विमेन्स डे. तर त्या इव्हेंटमध्ये मी गेले. मी फार कोणाला ओळखत नव्हते. आम्ही असंच, ती माझ्या बाजूला बसली, शर्वरी पण होती. आम्ही असंच बोलायला लागलो आणि त्याच्यानंतर इव्हेंट संपला. त्या इव्हेंटमध्ये मला एक बक्षीस मिळालं आणि त्याच्यानंतर ती स्वतःहून समोर आली आणि तिने अक्षरशः मला असं पकडलं आणि बोलते की केतकी, मला किती बरं वाटलं तू जिंकलीस. मला हवंच होतं की तू जिंकावी असं. ह्याच्यामध्ये ती स्पर्धेत ती पण होती. पण तरी पण तिने इतका आनंद व्यक्त केला. शी वॉज सो हॅपी सगळं बघून. आणि तेव्हा मला असं अक्षरशः तिचे असे गाल ओढावेसे वाटत, ती इतकी गोड आहे. आणि शी इज व्हेरी टॅलेंटेड. ऑफकोर्स ती टॅलेंटेड आहेच, त्यात तर वादच नाही. सो आता मी माझी बडबड बंद करीन आणि हो हँड ओव्हर टू अश्विनी. शी विल टेक यू टू द जर्नी आपल्या बोलपटची. सो अश्विनी, ओव्हर टू यू. हाय, नमस्कार. मी अश्विनी आणि इतकं भरभरून इंट्रोडक्शन दिलंय या दोघींनी. थँक्यू सो मच. तर या यांना मी ओपन माइक्स थ्रूच भेटली, केतकी आणि शर्वरी दोघांना. आणि दोघांना भेटतात असं वाटलं की माहिती नाही, एखादं गेल्या जन्माचं काहीतरी कनेक्शन होतं. दोन बहिणी सापडल्या, ते बोल ना, मेळ्यात हरवलेले, तशा दोन बहिणी भेटल्या मला, असं मला वाटतं. आणि तर आजचं आपलं इम्पॉर्टंट टॉपिक बोलपट. तर आज मी तुमची होस्ट असेन आजच्या आपल्या तिसऱ्या भागात. तर जेव्हा या दोघींनी की पाठ करतोय बोलपटच्या नावाने, आणि माझं पहिलं रिॲक्शन होतं की
किती चांगली गोष्ट आहे ही. कारण मुंबईमध्ये हिंदी, इंग्लिश या सगळ्यांचे ओपन माइक्स आहेत, बरेच आहेत. पण आपल्या हक्काचं मराठीमध्ये असं ओपन माइक नव्हतं. तर आपल्या भाषेत आपण कविता, कथा हे सर्व सादर करू शकतो. असं एक पहिलं प्लॅटफॉर्म, एक मंच त्यांनी निर्माण केलं. तर सर्वप्रथम त्या दोघींना एकदम आभार आणि थँक यू सो मच की तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलं, हे स्टार्ट केलं. आणि असं होत नाही की एखादा ओपन माईक पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या ह्याच्यामध्येच ग्लोबल पण जातो. आणि आपल्या गेल्या भागात चक्क इंटरनॅशनल झालेलं, की आपली होस्ट केतकी ती ऑस्ट्रेलियामधून होस्ट करत होती. आपले परफॉर्मर प्रगती मॅम त्यांनी US वरून जॉइन केलेलं पार्टिसिपेट करायला आणि बरेचसे असे परफॉर्मर्स आहेत ज्यांचे नावं मला आठवण आहे कारण ते पहिल्या किंवा दुसऱ्या भागात पार्टिसिपेट करत होते. तर मला माहिती आहे की अरे हे सगळे ओळखीचे वाटतात आहे मला आणि इतकं कन्सिस्टंटली सगळे येतात, परफॉर्म करतात. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच. मनपूर्वक आभार तुम्हा सर्वांचे की तुम्ही इतक्या डेडिकेशननी येता बोलपटला जो प्रतिसाद देत आहात तुम्ही आणि पुढे पण असंच कंटिन्यू करा. तर मी अश्विनी जसं यांनी सांगितलं मी पण कविता लिहिते आणि मी 1 वर्ष आधीच माझं ऑलमोस्ट गेल्या ऑक्टोबरमध्ये माझं पुस्तक पब्लिश केलेलं. त्याचं नाव आहे लाईट हाऊस विस्पर्स. ते Amazon आणि Flipkartवर अवेलेबल आहे. कविता संग्रह आहे 21 कवितांचा इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केलं ओपन माइक्समध्ये परफॉर्म करायला. तर इंग्लिश, हिंदी, मराठी हे सर्व मी चालू केलं आणि तिथेच या दोघी भेटल्या मला. तिथेच बरेचसे जे इथे आज जॉइन झाले आहेत परफॉर्मर्स किंवा ऑडियन्स त्यांच्याशी माझी भेट झाली. तर असंच बोलपट पण आता एक खूप असं कुटुंबासारखं वाटतं मला आपल्या हक्काचं आणि तुम्हा सर्वांना पण तेच वाटत असेल. आणि तर जेव्हा या दोघींनी मला सांगितलं की यावेळी तू होस्ट कर की विचारलं मला तू होस्ट करशील काय, मी तर खूप एक्साइटेड झाली. पण तेवढीच मला भीती पण वाटत होती की अरे म्हणजे कसं करणार, काय करणार. आणि आमचं थीमचं डिस्कशन चालू झालं. या दोघी इतके चांगले चांगले थीम सुचवत होते आणि मी अशीच बसलेली तिथे केतकीच्या घरी की अरे मी काय सुचवू, माझ्याकडे तर काय असं आहे नाही की एकदम आउट ऑफ द बॉक्स काहीतरी. पण माझ्या डोक्यात एक पहिलंच जे वर्ड पॉपअप झालं ते होतं नवरस. आणि का तेही मी सांगते. तर मराठी कलाकृतीच्या बद्दल आपण जेव्हा पण विचार करतो, सर्वांच्या मनात पहिलं जे असं थॉट येतं ते म्हणजे नाट्य. कारण जगप्रसिद्ध आहे की मराठी नाट्य किती फेमस आहे आणि नाट्य म्हटलं की नवरस हे येतच आपल्या मनामध्ये. हे 9 जे रस आहे, हे नुसतं कलामध्ये नाही, तर आपल्या आयुष्यात पण बरंच त्याचं मूल्य आहे. कारण जे काही रस आहे, रौद्र रस, शृंगार रस, हे सगळे इम्पोर्टंट आहे आपल्या लिखाणामध्ये पण आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पण. तर थीम तर असं आपलं काही बंधनकारक नाहीये. पण असेल तर बरंच आहे. पण मला असं वाटतं, की जरीही तुमचं एखाद्या दुसऱ्या विषयावर असेल, पण हे नवरस ना तुमच्या पीसमध्ये कुठे ना कुठे सापडतीलच आपल्याला. कारण हे असे आहे, की जे सर्वत्र असतात. जसं की शृंगार रस आहे आणि लेखक लोकांसाठी तर म्हणजे आपलं शृंगार, प्रेम याच्यावर इतक्या कविता असतात, इतके चित्रपट असतात, तर हे आहेच इम्पोर्टंट. करुण रस म्हणा, की जेव्हा पण आपण कधी दुःखी असतो, लिहिल्यावर आपल्याला बरंच एकदम हलकं वाटतं, लिहिल्या-लिहिल्या. आणि रौद्र आणि बिभत्स भयानक ह्यांना ऐकून असं कधी निगेटिव्ह नाही वाटलं पाहिजे. कारण मला असं वाटतं, की जर आपल्याला या जगात अन्याय होताना न्यायाची जाणीव होते, की आपल्याला न्याय पाहिजे. तर हे रस आहेत, जे आपल्याला ह्यांचं इम्पोर्टन्स आपल्याला जाणवतं, की हे किती इम्पोर्टंट आहे. तर असे ते सगळे रस आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक आभार, की आज सोमवारी तुम्ही आमच्यासोबत जॉइन केलं. एकतर पहिली तारीख, आठवड्याचा पहिला दिवस, महिन्याचा पहिला दिवस आणि इतकं स्ट्रेसफुल असतं, इतकं टेन्शन असतं सगळ्यांना, की म्हणजे आपला आठवडा कसा जाणार, आपला पुढचा महिना कसा जाणार आणि तरीही तुम्ही आज आम्हाला सहभागी झालात, तर त्याच्याबद्दल थँक यू. तर आपले काही नियम आहेत. सुरुवात करण्याआधी मी जस्ट हे नियम एकदा तुम्हाला सांगेन, जे खूप इम्पोर्टंट आहेत.
एक तर हे परफॉर्मर्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की सर्वांना 4 मिनिटाची टाईम लिमिट दिली जाईल. तर याचा हेतू हे आहे, की सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळावी. तर तेच आमचं मेन प्रयत्न आहे यामागे. तर शक्यतो तुम्ही जे पण इंट्रोडक्शन देणार असाल, कॉन्टेक्स्ट देणार असाल आपल्या पीसबद्दल, परफॉर्म करणार असाल, तर ते 4 मिनिटाच्या कालावधीत तुम्ही त्याचं पालन करा. आणि जर तुम्ही थीम रिलेटेड परफॉर्म करत आहात, तर प्लीज तुम्ही स्पेसिफाय करू शकतात, की हा पर्टिक्युलर रसच्या संबंधी मी परफॉर्म करत आहे किंवा थीम शी रिलेटेड नसेल तरीही चालेल. इट्स ओपन फॉर एव्हरीवन. तर हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट सूचना होती. आणि दुसरी म्हणजे की हे आजच्या आपल्या ओपन माईकमध्ये तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवू शकता. काहीच त्याच्या बाबती असं काहीच लिमिट नाहीये. तुमचे हसरे चेहरे बघताना आम्हाला खूप आनंद होईल. तर तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा, पण माईक म्यूटवर ठेवा, कारण रेकॉर्डिंग पण चालू आहे आणि परफॉर्मर्स इंटरप्ट होतील. हां, परफॉर्म करताना तुम्ही तुमचं माईक ओपन ठेवा, कारण मग आम्हाला तसंच तर ऐकू येईल. तर हे 2 खूपच इम्पोर्टंट सूचना आहे. आणि तिसरं म्हणजे परफॉर्मर्स त्यांच्यासाठी, की जर काही सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील टॉपिक असेल, तर त्याच्या आधी फक्त एक ट्रिगर वॉर्निंग द्या, की हे या टॉपिकनी रिलेटेड आहे. म्हणजे जे अनकम्फर्टेबल असतील, ते स्पीकर ऑफ करून किंवा थोड्या वेळासाठी निघून जाऊ शकतात. त्यांच्यावर डिपेंड आहे. पण एक तुम्ही स्पेसिफाय केलं तर बरं होईल सर्वांसाठी. आणि आता मेन म्हणजे एक निवेदन माझ्यातर्फे, की आज एकदम टेन्शन फ्री होऊन तुम्ही आनंद घ्या आपल्या परफॉर्मन्सेसचा, या 9 रसांचा. जसं आपल्या आयुष्याच्या पदार्थात प्रत्येक चव खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच हे परफॉर्मन्सेस काही ना काही चव ॲड करतील आजच्या रेसिपीमध्ये. तर तुम्ही आनंद घ्या. एकदम टेन्शन फ्री होऊन हसत राहा. आणि बोलपटचं अजून एक स्पेशालिटी म्हणजे मी नोटीस केलं आहे, की आता ऑफलाईन ओपन माईकमध्ये आपण टाळ्या वाजवतो किंवा स्नॅप करतो आणि प्रोत्साहन देतो कलाकारांचा. पण इथे मी नोटीस केलं आहे गेल्या 2 ओपन माईकमध्ये, की हे जे इमोजी आहे, Google Meetने आपल्याला एक फ्री फीचर दिलंय इमोजी. काही कंजूसी न करता तुम्ही ते इमोजीस यूज करू शकता. दाद देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी. कमेंट बॉक्स सुद्धा आहे. तर या इमोजींचा वर्षाव करत राहा एकदम बिंदास. आणि आपल्या गेल्या 2 भागात पण लोकांनी बरंच हे इमोजी यूज करून सगळ्यांचं कौतुक केलं आहे, दाद दिली आहे. तर आता मी जास्त बोलणार नाही, कारण मी तर खूप काही बोलू शकते. तर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपल्या पहिल्या परफॉर्मरने. तत्पूर्वी तर तिथे आजचे उभ्या आपले आहात, अश्विनी, आपण एक हां. सगळ्यांनी 2 मिनिटासाठी फक्त जर कॅमेरा ऑन केला तर आपण एक फॅमिली हो, फोटो घेऊ शकू सगळ्यांचाच हो, हो. नक्की, नक्की, नक्की. सुरुवातीला. मी विसरली. नाही नाही, काही हरकत नाही. हां, हां. तर 2 तर हां, मिनिटं सर्वांनी रिक्वेस्ट आपला आहे व्हिडिओ सगळ्यांना, की त्यांचे त्यांचे कॅमेराज प्लीज ऑन ठेवा 1 मिनिटासाठी फक्त. आणि आपण छान एक फॅमिली फोटो घेऊया. स्माइल प्लीज एव्हरीवन. ओके, गॉट इट. थँक्यू. ठीक आहे. फॅमिली फोटो मिळालाय आपल्याला. चला, आजचं ते झालं आपलं चेकलिस्ट. तर स्टार्ट करूया आजच्या परफॉर्मन्सेसने. तर आपले आजचे पहिले जे परफॉर्मर आहेत, तर हां, परफॉर्मन्सेस स्टार्ट व्हायच्या आधी प्लीज आपलं माईक, जसं मी सांगितलंय, म्यूटवर ठेवा, म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही रेकॉर्डिंगमध्ये किंवा परफॉर्मर्सना. ठीक आहे. तर आपले जे पहिले आजचे परफॉर्मर आहेत, तर त्यांनी गेल्या वेळी सुद्धा आपल्याला जॉइन केलेलं. 1 सेकंड. हां. तर आपले जे पहिले परफॉर्मर आहेत, त्यांनी गेल्या वेळी पण आपल्याला जॉइन केलेलं. आणि जसं मी सांगत होते, की आपला बोलपट ग्लोबल पण जातो. परदेशातून पण लोकं जॉइन करतात, होस्ट करतात. तर तसंच देशाच्या वेगवेगळ्या भागातून पण आपल्याकडे परफॉर्मर्स येतात, ऑडियन्स येतात. आणि आज तर आय थिंक नॉन महाराष्ट्रीयन पब्लिक पण खूप आहे. तर आपले पुढचे परफॉर्मर जे आहेत, कविता सांगरस काणेरीकर, हे हैदराबादहून आपल्याला जॉइन करतात नेहमी. हे इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही लँग्वेजेसमध्ये खूपच सुंदर लिहितात. तर मी त्यांना आमंत्रित करते आपल्या आजच्या
मंचावर आणि पहिला जोरदार परफॉर्मन्स सुरू करूया. ओव्हर टू यू मॅम. थँक्यू अश्विनी, थँक्यू. तुमचं बोलणं खूप सुंदर आहे आणि थँक्यू शर्वरी, केतकी आणि सर्व बोलपट परिवार. आम्हाला खूप आवडलाय आणि खूप छान वाटतं तुमच्या सगळ्या गप्पा ऐकताना. मन अगदी उल्हासित होतं आणि आजची थीम पण छान आहे, नवरस. तर माझी कविता म्हणजे करुण रस म्हणू शकता तुम्ही किंवा कसंही म्हणजे. तर कविता सुरू करते मी. कवितेचं शीर्षक आहे कल्लोळ. ऐकू येतंय? कल्लोळ. तू तूच आहेस, मी आहे. तू तूच आहेस, मीच आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. एकटाच आलास, एकटाच जाणार आहेस. एकटाच आलास, एकटाच जाणार आहेस. जन्मापासून शर्यतीत आहेस. हातचे धरून पळायचे आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. हातचे धरून पळायचे आहे, मग कल्लोळ कशाचा मनात आहे. नको करूस एवढा विचार, नको करूस एवढा विचार. लहान आहे मेंदूचा आकार. नको करूस एवढा विचार, लहान आहे मेंदूचा आकार. भाराने तो थकत आहे, भाराने तो थकत आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. सूर्योदयापासून सुरू होते मोजदाद संपलेल्या दिवसांची. सूर्योदयापासून सुरू होते मोजदाद संपलेल्या दिवसांची. आयुष्य देवाचे देणे आहे, मग कल्लोळ कशाचा मनात आहे. सोडून दे जे नाही नशिबात, सोडून दे जे नाही नशिबात. क्षण मुठीतला घे हिशोबात. सोडून दे जे नाही नशिबात, क्षण मुठीतला घे हिशोबात. तुझ्या हसण्यात तुझं जग आहे, तुझ्या हसण्यात तुझं जग आहे, मग कल्लोळ कशाचा मनात आहे. नको अश्रू ढाळत बसूस आठवणीत, नको अश्रू ढाळत बसूस आठवणीत. दिवस रात्रीच्या पाठ शिवणीत अंतर अजून काढायचं आहे. दिवस रात्रीच्या पाठ शिवणीत अंतर अजून काढायचं आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. तू तूच आहेस, मीच आहे, मग कल्लोळ कशाचा मनात आहे. धन्यवाद. खूपच सुंदर असा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही कल्लोळ बद्दल लिहिलं तर मला असं वाटतं की जोपर्यंत हा कल्लोळ नसतो तोपर्यंत आपल्याला शांततेचं मूल्य नाही समजत. तर अशा तुम्ही 2 रसांना टार्गेट केलंय तुमच्या परफॉर्मन्स मधून आणि खूपच सुंदर परफॉर्मन्स होतं. खूपच छान. तुम्ही बघितला प्रतिसाद किती मिळाला. एकदम जोरदार सुरुवात झालीये तुमच्या. खूप खूप धन्यवाद बोलपट. खूप खूप धन्यवाद. थँक्यू कविता मॅम. थँक्यू. थँक्यू. आता पुढे वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मर कडे. तर आपली पुढची परफॉर्मर आहे तृप्ती गोसावी. तृप्ती आहे का? हाय तृप्ती. हाय अश्विनी. मी ऑडिबल आहे? हो एकदम. तर तृप्तीचं मी सांगते. तृप्ती माझी खूप खास मैत्रीण आहे बऱ्याच वर्षापासून आणि ती आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, पण ती आज हा तिचा पहिलाच परफॉर्मन्स आहे. पहिला ओपन माइक की एनी टाइप ऑफ परफॉर्मन्स हा तिचा पहिलाच परफॉर्मन्स आहे आणि मला तिचं लिखाण खूप आवडतं. नेहमी इमोशनल करते मला. तर ओव्हर टू यू तृप्ती. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी ऑडिबल आहे ना व्यवस्थित? हो एकदम क्लिअर. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू शर्वरी आणि केतकी, अश्विनी. मला इतकं छान तुम्ही आज अपॉर्च्युनिटी दिली आणि ऑल्सो आय एम व्हेरी थँकफुल की तुम्ही हे कंपल्शन नव्हतं की वी हॅव टू स्टिक टू द थीम. आपण आपल्याला जे हवं ते परफॉर्म करू शकतो. बिकॉज मला माझं स्वतःचं लिहिलेलं सादर करायचं होतं आणि माझ्याकडे इतका कमी वेळ होता की आय कुड ओनली परफॉर्म जे मी स्वतः लिहिलंय. सो इट्स नॉट रिलेटेड टू द थीम. थोडासाच कॉन्टेक्स्ट देते. आय लॉस्ट माय मदर फ्यू इयर्स बॅक आणि ती गेल्यानंतर मी जितकं लिहिलं ते फक्त मोस्टली तिच्याबद्दलच होतं. सो एक छोटासा किस्सा तिचा आहे, तो मी वाचून दाखवते, जो मी लिहिला होता. फॉलोड बाय एक छोटीशी कविता आणि आय रिली होप तुम्हाला सगळ्यांना ती खूप आवडेल. आमच्या बाल्कनी मधल्या झुल्याची गोष्ट. थोड्या दिवसांपूर्वी माझी लीड मला म्हणाली, तुम छोटी छोटी बातों पर भी कितनी खुश हो जाती हो. तेव्हा जाणवलं की किती खरं आहे ते. प्रामुख्याने सांगायचं झालं
तर माझ्या आईकडून घेतलेला हा एक गुण होता. तिच्यात बरेच गुण होते, त्यातले फार काही माझ्यात आले नव्हते. त्यातल्या त्यात हा एक गुण होता आणि हा खूप छानही होता. माणसाने अल्पसंतुष्ट नसावं, पण आनंदासाठी काहीतरी खूप मोठं होईल ह्याची वाटही पाहत बसू नये असं मला फार वाटतं. असो, तर अशाच थोड्या वर्षांपूर्वीचा हा किस्सा. आई आजारी असताना जेव्हा तिला रात्री झोप लागायची नाही, तेव्हा आम्ही मायलेकी गप्पा मारत बसायचो. लहान होतं आमचं घर तेव्हा आणि लवकरच आम्हाला आमचं नवीन घर मिळणार होतं. फार मोठं. आम्हा दोघींना कल्पना होती की नवीन घर मिळेपर्यंत ती कदाचित नसेल आमच्यात. पण तरी सुद्धा नवीन घरात गेल्यावर काय काय करायचं हा आमचा आवडता विषय होता. सपने देखने में पैसे कहाँ लगते हैं भाई. एकदा असंच आई म्हणाली, आपण ना बाल्कनीत एक झुला लावूया. कारण तिची हौस ती काय, तिला झुल्यावर बसून तांदूळ निवडायचे होते. किती सालस. त्यानंतर बरीच वर्ष उलटली. आईच्या बऱ्याच आठवणींपैकी ही माझ्या मनात अगदी ठसठशीत होती. मागच्या वर्षी आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. बऱ्याच नवीन वस्तू घेतल्या आणि त्यात एक झुला सुद्धा. काही कारणास्तव इतके दिवस लावू शकले नाही मी तो बाल्कनीत, पण आता मात्र लावला. झुल्यावर बसून तांदूळ निवडेन की नाही माहित नाही, पण तिच्या आवडीचे मृत्युंजय मात्र वाचेन. ते सुद्धा आणून ठेवले. फारच खुश होणार आहे बाबा आज आई. फक्त मी बघू शकणार नाही इतकंच. एक छोटीशी कविता तिच्या आठवणीत मी लिहिलेली. सुंदर लांबसडक केस तिचे एव्हाना थोडे पांढरे झाले असते, तरी वेणीची शान काही कमी झाली नसती. अशीच माझी आई असती. गोल गोरा चेहरा तिचा सदा हसतमुख असलेला, थोडा सुरकुतला असता, पण चमक हास्याची कमी झाली नसती. अशीच माझी आई असती. उत्साहाचा झरा होती. आजी म्हणून घेताना वेड्यासारखी नाचली असती. अशीच माझी आई असती. मी तर तिचे शेपूट होते, विशेष लाडावून ठेवलेले. इंटरव्ह्यूचा रिझल्ट कळताच अभिमानाने मिरवली असती. अशीच माझी आई असती. जरी होता थोडासा वाद, सोडवला असता एका दमात. वाटली असती तिची धास्ती. अशीच माझी आई असती. जरी आहेस दूर आज, पोहोचेल तुला माझा आवाज. आहे मला याची खात्री. काश आज आई असती. थँक्यू. ऍक्च्युली अगदी खूपच इमोशनल, खूप अगदी डोळे भरून येत आहेत अगदी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मी जितक्या पण वेळा या दोन्ही कविता ऐकल्यात, मला नेहमीच इमोशनल फील होतं आणि आज तर अजूनच. आणि जेव्हा बोलपटच्या बद्दल मला समजलं, मी तेव्हापासून तृप्तीला सांगते की तू खूप सुंदर लिहिते मराठीमध्ये, प्लीज परफॉर्म कर, तू ये, ट्राय कर. आणि आज ती फायनली आली, तिने परफॉर्म केलं आणि माझी हीच अपेक्षा आहे, तू असंच ऍटलीस्ट बोलपट सोबत तर असंच परफॉर्म करत राहा, लिहत राहा. खूप खूप छान लिहिते आणि असंच परफॉर्म करत राहा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. खूपच. आणि तू बोलते की थीम संबंधित नव्हता, पण त्याच्यात होते, नवरसाचे बरेच रस होते. तर इन सम वे इट वॉज रिलेटेड टू द थीम. आता यावेळी आपल्या बोलपट मध्ये बरेच नेहमीच नॉन महाराष्ट्रीयन परफॉर्मर्स पण राहिलेत, पण आज थोडे ऑडियन्स मेंबर्स पण आहेत जे फक्त आज जॉईन झालेत आपल्यासोबत. तर आपल्यापैकी किती लोक पुस्तक प्रेमी आहेत. तर असाच माझा एक मित्र आहे जो आज जॉईन झालाय, राहुल आयुधे. हॅलो राहुल, आहे का? राहुल सैनी. हो हो आहे, त्यांनी थम्स अप तर दाखवलं. तर त्याच्या बुक क्लब जो आहे पेपरबॅक टॉक्स, त्याचे मी, शर्वरी, केतकी आम्ही मेंबर्स आहोत. हो, आणि मी शशिकला काकू काका त्यांना पण मी इथेच भेटलेली, म्हणजे त्यांनी एकदा परफॉर्म केलेलं व्हाईट क्रो मध्ये. तर तो पण असे मुंबईमध्ये ओपन माईक होस्ट करतो व्हाईट क्रो मध्ये, क्रॉसवर्ड मध्ये, आणि तिथे बरेचसे लोकांना मी भेटली आहे. तर थँक्स टू यू राहुल, बिकॉज ऑफ यू मी ओके मी हिंदी मध्ये बोलते म्हणजे त्याला पण समजेल. तर बिकॉज ऑफ यू हम लोग मिले हैं और आज ऐसे एक कम्युनिटी एक और क्रिएट हुई है बिकॉज ऑफ योर कम्युनिटी. सो थँक यू सो मच. आर यू देअर? आणि सीप करून अजून एक जवळची फ्रेंड, ती पण आज जॉईन. ओ हाय.
हाय. हेलो. आय होप मैं हाय ऑडिबल हो राहुल, रहा था. हाय. मला पण मराठी नहीं आते, बट आई अंडरस्टैंड, मतलब जितना भी मैं कोशिश कर सकता हूँ मैं समझ रहा हूँ. एंड प्लीज आप लोग बहुत अच्छा कर रहे हो, प्लीज कंटिन्यू. एंड इट्स अ वेरी ग्रेट प्लेटफॉर्म, बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है. शर्वरी, केतकी, आई एम वेरी वेरी प्राउड ऑफ यू ऑल. एंड सो परफॉर्मर्स एंड आई एम वेरी एक्साइटेड. आगे मैं तो सिर्फ सुन रहा हूँ, थोड़ा मुश्किल हो रहा है मुझे, बट लेकिन आई एम ट्राइंग माई बेस्ट टू अंडरस्टैंड. बट नहीं, इट्स सो नाइस ऑफ यू अश्विनी, सो नाइस ऑफ यू केतकी. सर्विस इज अमेजिंग, बहुत मजा आ रहा है. मैं म्यूट पे जा रहा हूँ, बस मैं ऑडियंस ही हूँ, आज मैं देखूंगा. ऑल द वेरी बेस्ट एंड आई एम वेरी एक्साइटेड. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच फॉर Thank you, ऑल द सपोर्ट. Yeah, thanks for joining. तो जे पण पुस्तक प्रेमी असतील तर आमचं एक बुक क्लब आहे, पेपरबॅक टॉक्स, तुम्ही जॉईन करू शकता. असं कोणत्याही देशाच्या किंवा देशाबाहेर बाहेर सुद्धा पण लोक जॉईन करू शकतात. तर हा, यू कॅन कॉन्टॅक्ट अस. ठीक आहे, तर पुढे वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मर कडे. तर त्यांना पण मी अशाच पेपरबॅक टॉक्सच्या एका ओपन माईक मध्ये भेटलेली आणि त्यांचा परफॉर्मन्स बघून मी इतकी इमोशनल झालेली की माझ्या डोळ्यात चक्क अश्रू आलेले त्यांचा एकदा परफॉर्मन्स पाहताना. आणि त्या आहेत प्रगती बच्छावत. त्यांची पण हॅट्रिक झाली आहे. हा त्यांचा तिसरा ओपन माईक बोलपट सोबत त्यांनी सुरुवातीपासून कंटिन्यू केलंय आणि त्यांचा पण बोलपट सोबत एक हॅट्रिक झाली आहे आज. तर प्रगती मॅम, ओव्हर टू यू, द स्टेज इज युअर्स. थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार केतकी, शर्वरी. मागच्या आठवड्यात शर्वरीला भेटले आणि इट वॉज सो नाईस टू मीट यू शर्वरी, एव्हरी टाइम आय सी यू. अश्विनी अगेन, किताबें टिंडल, लव यू सो मच. राहुल, यार अभी हिंदी बुक्स रखना चालू करो तो मैं आती हूँ पेपरबॅक टॉक्स में, है ना. आय एम वेटिंग टू कम टू पेपरबॅक टॉक्स. आणि जर आज माझ्याजवळ प्लीज टाइम असेल ना तर मला सांगा, तर मी 2 पीसेस वाचायचेत मला, पण वेळ नसला तर आय एम गुड विथ 1 पीस ऑल्सो. तर आता तृप्तीचं एक पीस झालं होतं, आईला खूप मिस करते ती, आणि त्याच काहीशा भावनातून निघतीये मी. तर वाचायला सुरुवात करते. हे माझं मनोगत आहे. मसान हा चित्रपट पाहिला काही वर्षांपूर्वी. त्यातला एक डायलॉग ना मनात घर करून राहिलाय. ये दुःख खतम काहे नाही होता है बे. आज हेच विचारायचे. विचारते, आणखीन किती वर्ष हेच जाणवत राहणार आहे. कधी कधी अंताची वाट आपण किती अजिजीने बघतो, नाही का. आणि मग जाणवायला लागतं की आपण किती बोथट आहोत, किती स्वार्थी आणि किती अप्पलपोटे आहोत. जेव्हा दुःखाची भावना येते मनात, अश्रू व्हायला लागतात, तेव्हा कोणीतरी दुसरा लागतो त्या दुःखाची खापरं फोडायला. एकदा आपल्या दुःखासाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवलं की स्वतःवर दया करणे सोपे, सहानुभूती मिळवणे त्याहूनही सोपे. मागचे 3 वर्ष हेच करतेय मी. वडील मला न सांगता कसे गेले या जगातून, याचं दुःख मिरवणे म्हणजे मी या जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती होण्याचं प्रमाण होतं. वी ह्युमन्स, ब्लडी अटेन्शन सीकर्स. नेहमी एकच वाक्य, ते मला सोडून गेले कसे अचानक. प्रत्येक फादर्स डेला अश्रूंचे उमाळे. आणि एके दिवशी एका भल्या माणसाने मला विचारलं, प्रीत, can you edit this sentence of yours? Rather than saying that he left me, can you please say he left? Just he left. Can you please remove that me from the sentence? He came, he lived, and he left. That's about him. That's not about you. असं वाटलं कोणीतरी आधी आरसा दाखवला आणि मग खाडकन कानाखाली वाजवली. सत्याची अनुभूती ध्यानावस्थेत येते का खरंच, की अचानक अशा एखाद्या क्षणात तुमच्या पूर्ण अस्तित्वाला हलवून जाते. त्या दिवशी जाणवलं की फक्त रावणाला नव्हता अहंकार, आपल्या सगळ्यांना आहे तेवढाच. आपल्यातल्या रावणाचं दहन आता आपण करायला हवं. एका कवीच्या ओळी आहेत, माझे मी पण गळून जावे. देवाचरणी हीच प्रार्थना आहे, माझे मी पण गळून जावे. धन्यवाद. खूप वा, सुंदर, खूप खूपच सुंदर. सुंदर. थँक्यू. आणि तुमच्या कवितेत पण सर्व नवरस मला दिसले, म्हणजे होतं कुठे ना कुठे एलिमेंट्स होते. आणि किती सुंदर लिहिता तुम्ही, म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा तुम्ही मराठीमध्ये इतकं सुरेख लिहितात. एक मिनिट. मला ह्या इस
टर्म्स है ना, थोड़ा सा तकलीफ होती है मेरे को। हम सब महाराष्ट्रियन है ना, जो महाराष्ट्र में रहते हैं। नॉन मराठी नहीं, हम हिंदुस्तानी हैं, तो हम पंजाबी भी हैं, मराठी भी हैं, हम बिहारी भी हैं। बस मराठी आती है तो मराठी में बोलने की कोशिश करते हैं. आणि वेळ असला आणखीन 2 मिनिट तर मला कळवा, तर मला आणखीन एक पीस वाचायचा नसेल तरी काही हरकत नाही माझी. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. आपण आय गेस सगळ्यांचे होऊन जाऊ दे, मग नंतर चालेल का लास्टला? ओके, थँक्यू सो मच. खूपच सुंदर होतं आणि तुम्ही प्रतिसाद बघितला, इमोजींचा वर्षाव बघितला सर्वांना, एकदम इट वॉज हार्ट टच. थँक्यू सो मच मॅम, की असंच तुम्ही बोलपट सोबत पुढे पण कंटिन्यू. मला माहितीये तुम्ही येणारच, तुम्ही परफॉर्म करणारच, स्टार परफॉर्मर आहात आमचे. नाही, मी स्टार नाहीये, मी तुमच्या सगळ्यांमधलीच आहे. आणि बोलपट मध्ये परफॉर्म करायला ते हक्काने यायचं असतं ना आपल्या कुटुंबात. आपला परिवार आहे आणि आपण असंच पुढे पण कंटिन्यू करू. तर थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. तर आता इतक्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर आता अजून एका चांगल्या परफॉर्मन्स कडे जाऊया आपण. तर पुढे आपली आजची नेक्स्ट परफॉर्मर आहे निकिता पंडित. बाय प्रोफेशन ती वकील आहे, पण ती पण इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही मध्ये खूप सुंदर लिहिते. आणि ती आपल्या पहिल्या बोलपटमध्ये होती आणि तेव्हा जेव्हा तिने परफॉर्म केलेलं, तर नॉर्मल जसं सगळे करतात तसं तिने पण परफॉर्म केलं, पण शी वेंट आउट ऑफ द बॉक्स आणि तिने प्रेझेंटेशन वगैरे, फोटो असा स्लाइड शो टाईप एकदम काहीतरी आपल्या क्रिएटिव्हिटीने तिने काहीतरी वेगळं केलेलं. तर आज पण आपण पाहूया काय वेगळं. आणि तर निकिता, द स्टेज इज युअर्स. आर यू देअर? हाय अश्विनी. हाय निकिता. खूपच मस्त वाटते आपला माणूस होस्ट करतो. थँक्यू. ओके, हाय, माझं नाव निकिता पंडित. मी सुरू करते. तर एक कॉन्टेक्स्ट द्यायचं म्हणून एक ट्रिगर वॉर्निंग देत आहे की हा टॉपिक थोडा सेन्सिटिव्ह आहे, कारण जगभरात आपण बघतोय किती युद्ध चालू आहेत, त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. आपण बघतो की ह्या युद्धाचा मेन प्लेयर म्हटलं तर ते असतात म्हणजे शक्तिबळाचं हे सगळं गेम आहे. तर त्यामुळे अफेक्ट होतात की आपण कॉमन मॅन, सिव्हिलियन्स. तर त्यामुळे हे नवरस मी सगळे यूज केलेत, पण एक रस म्हणजे शांती रस. तर शांती ही खूप चांगली असते, कधी कधी आपल्याला बरं वाटतं, पण कधी कधी शांत राहणं हे ह्याचे दुष्परिणामही होतात. जसं अश्विनीने म्हटलं, रौद्र रस वगैरे जे आहे की आपला राग आपण व्यक्त नाही केला तर बऱ्याचदा अन्याय होतात, इनजस्टिस होतात. तर त्यावर एक मी कविता केली, मी सुरू करते. कुतूहलाने दप्तरे घेऊन लहान मुलं उड्या मारत गेली शाळेकडे. द्वेषाचा तो धूर पसरला डावी उजवी सगळीकडे. कागदी विमानात झेप घेताना अद्भुत दृश्य त्यांनी पाहिले. ढगांच्या दिशेचा त्यांचा प्रवास पाहता सगळे शांत का राहिले? 16 शृंगार करून नवनवरीने हातात घेतले होते गुलाब. काटेरी काळजाचा तोफांच्या गोळ्यांनी दाखवलाच कसला रुबाब. अहंकाराचे मळे त्यांनी लाल बागेत रुजले. ऑल आईज ऑन म्हणता किळस व्यक्त करून सगळे शांत का राहिले? हताश पालकांची करुणा, वीर लेकरू चवताळले. जीवनाच्या खेळात फासे फेकून किती काळ जगावे? विकसित असल्याचा टॅग लावून अत्याचारी खिदळले. नियम त्यांचा की काही नियम नाही, अशात सगळे शांत का राहिले? लहानपणीच्या गोष्टी सांगता आजीचे डोळे पाणावले. एकच मुलगा युद्धाचा शिपाई, अटॅक, त्यावर खुणावले. एक झेंडा फडकवायला एकाचे पांघरून त्यावर ओढले. रौद्र ते अश्रू डोळ्यात घेऊन सगळे शांत का राहिले? माणुसकीचा पत्ता शोधता वाट कुठली सापडेना. जीव किती हरवले पण शरीरांचा ढीग काही संपेना. कलियुग हे शेवटचेच का? पौराणिक भविष्य खरे नाही ना ठरले? रसभावना इतक्या असून सगळे शांतच का राहिले? सुंदर, अति सुंदर. आणि खूपच पॉवरफुल परफॉर्मन्स होता, पॉवरफुल रायटिंग आहे तुझी. की असं जे काही आहे तर लिखाणामधून इतकं पॉवरफुल मेसेज देणं हे पॉसिबल नसतं दरवेळी. पण थँक्यू सो मच की तू हे लिहिलं आणि थँक्यू फॉर परफॉर्मिंग. की रौद्र रस
ऍक्च्युअल एक्झाम्पल होतं की इवन टू परफॉर्म इट. तर थँक्यू निकिता. आणि सॉरी, रौद्र नाही, आय मीन वीर्य रसाचं हे ऍक्च्युली एक्झाम्पल होतं की वीर्य रस नुसतं वॉर मध्ये फाईट करणं नसतं, पण जेव्हाही काही आपण आपली आवाज उठवतो कोणत्याही टॉपिक साठी, तर आपण वीर होतो आणि लढतो. तर थँक्यू सो मच निकिता, खूपच सुंदर परफॉर्मन्स होतं. असंच पुढे पण आम्ही तुझ्या परफॉर्मन्सची वाट पाहणार. आणि तू प्रतिसाद तर बघितलाच. आणि नुसतं इमोजीसच नाही, पण आपण कमेंट बॉक्समध्ये पण, चॅटमध्ये पण परफॉर्मन्सेस बद्दल कॉम्प्लिमेंट किंवा कौतुक दाद देऊ शकतो, काहीही. तर ओपन टू एव्हरीवन. आता पुढच्या परफॉर्मन्स कडे वळूया. तर आपले पुढचे परफॉर्मर आहेत मोहन भट. आहेत का ते? हो, लॉग इन तर हे केलं. हा, आहे. हॅलो, हॅलो. आवाज येतोय? हो हो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, मी आवाज येतोय? थोडक्यात इंट्रोडक्शन देऊ इच्छिते. काय म्हणजे नमस्कार नमस्कार. माझ्या मैत्रिणी थ्रू माझी यांची ओळख झाली आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हे, आणि इतकं अप्रतिम लिहितात सुद्धा. सो ते आपण आता ऐकणारच आहोत. पण थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. लास्ट टाइम आपल्याला बोलता आलं नाही, पण तुम्ही आज थेट परफॉर्म करायला आलात. आम्ही खूप खूप उत्सुक आहोत आणि खूप थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. सो ओव्हर टू यू. खरं तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे की तुम्ही संधी दिलीत. तुम्ही ऍक्च्युली आज नवरस म्हटला होता, पण काय झालं, मी बऱ्याच कविता लिहिल्यात पण मला नेमकी आता त्या सापडत नाहीये. माझ्या हाताला जी कविता आहे, तर एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. मला माहित नाही ती कुठल्या रसात बसेल, पण तुम्ही रस घेऊन ऐकाल असं वाटते. कवितेचं नाव आहे सुख दुःख. आयुष्याच्या चुंबकाला दुःख जरा जास्त चिकटते. आयुष्याच्या चुंबकाला दुःख जरा जास्त चिकटते. सुखही त्याला, पण दुःखाचे त्याच्याशी जामच. आयुष्याच्या चुंबकाला दुःख जरा जास्त चिकटते. सुखही बिलटते त्याला, पण ते त्याच्याशी जामच खटकते. जमिनीवर पडतात चुंबक, जमिनीवर पडतात चुंबक, मातीचे कणही घेते ओढून. जमिनीवर पडतात चुंबक, मातीचे कणही घेते ओढून. आपणही जगावे जीवन सुखाचे कण कण शोधून. आपणही जगावे जीवन सुखाचे कण कण शोधून. किती करावी वणवण शोधण्या, किती करावी वणवण शोधण्या सुखाचा मोठा घास. किती करावी वणवण शोधण्या सुखाचा मोठा घास. किती बसावे कुरवत त्याला स्वतःचे दुःख स्वतःचाच त्रास. कोण देतो आजकाल 100% सुखाची हमी? कोण देतो आजकाल 100% सुखाची हमी? भोवताली बघ जाणवेल आपलेच दुःख किती कमी. धन्यवाद. खूपच सुंदर परफॉर्मन्स होतं तुमचं. खूप छान. खूप छान. आणि ते नेहमीच होतं की सर्वांना वाटतं की आपले दुःख कमी जास्त, लोक हे दुःख कम्पेअर करत बसतात जेव्हा पण आपण आपले दुःख शेअर करतो कोणाशी. पण आय थिंक जेव्हा आपण कविता लिहितो किंवा कविता, किस्से, कोणत्याही कलेला आपण सादर करायला जातो किंवा लिहितो, तर या दुःखाला एक आउटलेट मिळतं. आणि खूपच सुंदर रीतीने तुम्ही हे सर्वांच्या समोर सादर केलं. आणि असंच तुम्हाला आम्ही पुढच्या ओपन माईक मध्ये पण आमची अपेक्षा आहे की तुम्ही येऊन परफॉर्म करणार. असेच लिहत राहा, असेच आम्हाला तुमच्या कविता ऐकवत राहा. थँक्यू सो मच सर. थँक्यू 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 खूपच व्हेरी सुंदर. मच. तर आता पुढच्या परफॉर्मर कडे आपण जाऊया. तर आपले पुढचे परफॉर्मर आहे वैभव मंगलानी. त्यांचं पण आपल्या बोलपट सोबत आज तिसरा परफॉर्मन्स आहे. त्यांची पण हॅट्रिक झाली आपल्यासोबत. वैभव आहेत का? हॅलो, माझा आवाज येतोय? हाय वैभव. हो हो, येतोय. तुम्ही एक परफॉर्मन्स पुढे घेऊ शकतात का? मला फक्त थोडासा वेळ पाहिजे.
हो, चालेल चालेल चालेल. तर मी आपल्या आता नेक्स्ट परफॉर्मरला बोलवते. तर आय थिंक ते पहिल्यांदाच आपल्यासोबत परफॉर्म करत आहे. आजच्या म्हणजे बोलपट सोबत पहिल्यांदाच परफॉर्म करत आहेत. पण मी त्यांचं इंस्टाग्राम जाऊन चेक केलेलं आणि मला समजलं की नुसतं कविता नाही तर ते गीतकार सुद्धा आहेत. आणि त्यांनी सुरेश वाडकरजी, रवींद्र साठेजी अशा दिग्गजांसोबत काम केलं आहे. त्यांचं नाव आहे विभावरी रास्ते. विभावरी मॅम, तुम्ही आहात का? येस, आहे मी. द स्टेज इज योर्स मॅम. हॅलो. हां. ओके, थँक्यू सो मच शर्वरी, केतकी, अश्विनी आणि वैभवजी मला एका कार्यक्रमात भेटले. तर त्यांनी तिथे माझं सादरीकरण ऐकल्यावर मला त्यांनी बोलपटला इन्व्हाइट केलं की तुम्ही ते जॉईन करा, आम्हाला तिथे पण ऐकायला आवडेल, म्हणून हा आज योग आलेला आहे. तर नवरसांपैकी मी आज वीररस, ऍक्च्युली मला 2 कविता सादर करायच्या, तर तुमचं कसं प्लॅनिंग आहे मला माहिती नाही, अदरवाइज मी एका पाठोपाठ एक केल्या तर चालतील का? हो हो, 4 मिनिटात होतील तर ओके. बॅक टू बॅक करू शकता, हरकत नाही. ओके, ग्रेट. ओके, सो जीवनात सगळेजण म्हणजे असं म्हणतात की हे जीवन जगणं म्हणजे एक झुंज असते वगैरे. तर ह्या झुंजीमध्ये कधी शक्ती कधी युक्ती आपण असे वापरून खेळ खेळत असतो ह्या जीवनपटावर. तर ह्या जीवनपटाला मी बुद्धिबळाचा पट अशी मी इमॅजिनेशन करून ही कविता केलेली आहे. तर नाव आहे बुद्धिबळ. बुद्धिबळाच्या खेळामधली आपण सारी प्यादी, बुद्धिबळाच्या खेळामधली आपण सारी प्यादी, जीवनपटावर खेळ मांडतो सोडत नाही गादी. उंट होऊनी तिरप्या नजरेचा कधी कटाक्ष देतो, उंट होऊनी तिरप्या नजरेचा कधी कटाक्ष देतो, कधी घोड्यावर स्वार होऊनी दौडत हल्ला करतो. ही सगळी वेगवेगळी व्यक्तिरेखा आहेत जी आपल्याला आयुष्यात भेटत असतात. मग पांढरा ऐरावतही पाऊल आपले रोवतो, मग पांढरा ऐरावतही पाऊल आपले रोवतो, आणि राजाच्या रक्षणार्थ सैन्य सुसज्ज करतो. चढा ओढही अस्तित्वाची एक एक पाऊली ठरते, चढा ओढही अस्तित्वाची एक एक पाऊली ठरते, मंथने मग विचारांची चाणाक्ष बुद्धी करते. काळ्या पांढऱ्या चौकटी असती सुखदुःखाचे साचे, सॉरी, काळ्या पांढऱ्या चौकटी असती सुखदुःखाचे साचे, क्षणभंगुर सारे असते अगदी अस्तित्वही त्याचे. सगळ्यांचे मार्ग तोच ठरवतो, सगळ्यांचे मार्ग तोच ठरवतो, वझिरास मात्र सूट, तरीही हातचे राखून तो घोड्याशी करतो एकजूट. बुद्धी आणि नियमांनी चालायची असते इथे कसोटी, बुद्धी आणि नियमांनी चालायची असते इथे कसोटी, माणसाचीही होते खेळून त्यात हतोटी. पण उंट हत्ती घोडा म्हणाले मार्ग आम्ही बदलतो, वजिरासारखे आम्हीही आमचे मार्ग ठरवतो. साऱ्यांनी पुकारला बंड तर काय होईल, जीवन आणि जंगल यात फरकच काय राहील. अस्तित्वाची धडपड काबूतच राहणार नाही, खेळाचा बेरंग होऊन खेळीमेळीच राहणार नाही. सुखदुःखाच्या चौकटी पुसून जातील आणि या जीवन पटलावर सारे बुद्धी सोडून बळावतील. बापरे, ही कल्पनाच भयंकर. त्यापेक्षा बुद्धिबळाच्या खेळामधली आपण सारी प्यादी, बुद्धीच्याच बळाने या जीवनपटावर खेळ खेळूया भारी, खेळ खेळूया भारी. अशी एक आता असा भारी खेळ खेळत असताना जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा एक साक्षीदार असतो आणि त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही जोपर्यंत तो त्याचे नवरस दाखवत नाही. आणि असा हा एक युनिक घटक आपल्या आजूबाजूला आहे, तो म्हणजे वारा. तर माझी पुढची कविता आहे वारा. वारा आला वारा सोसाट्याचा झुंजू मुंजू रान वाटा, आला वारा सोसाट्याचा झुंजू मुंजू रान वाटा,
यो दिसेना कुठेही याचा काय हा बोभाटा. नाही खंत नाही हद्द करी मुक्त हा विहार. नाही खंत नाही हद्द करी मुक्त हा विहार. कधी हलकी झुळूक कधी वादळ झुंजार. वारा आनंदी एक पक्षी, वारा आनंदी एक पक्षी मित भावनांची नक्षी. वारा आनंदी एक पक्षी मित भावनांची नक्षी. नांदतो उभ्या आकाशी गीत बांधतो मनाशी. वारा मायेचं पाखरू कधी घाली पांघरुण. वारा मायेचं पाखरू कधी घाली पांघरुण. कधी हळवी फुंकर कधी लागतो जिव्हार. वारा अल्लड उन्हाड, वारा अल्लड उन्हाड कधी वाटतो खट्याळ. कधी शांत निरागस जणू झोपलेलं बाळ. वारा मित्र मानवाचा देतो जगण्या उसासा. वारा मित्र मानवाचा देखतो जगण्या उसासा. सांगे तुला हरी तुझ्यात अंश असे माझा, तुझ्यातच अंश असे माझा. थँक्यू. वा, तुमचं बोलपटच्या मंचावर एकदम पॉवर पॅक डेब्यू झालंय, तर त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि थँक्यू सो मच की इतके दोन पॉवरफुल, जितकं पहिलं जितकं एकदम असं पॉवरफुल होतं तितकंच दुसरं खूपच असं कामिंग होतं, की शांत रस सारखं. आणि एकदम त्याच्यात जी तुमची रिदम होती ती पण आमच्या मनापर्यंत पोहोचत होती. खूपच सुंदर असं परफॉर्मन्स होतं. आणि आम्हाला अजून ऐकावंसं वाटतं तुमच्या कवितांना, आणि पुढे करू आपण ते. नक्की थँक्यू नक्की. सो मच तुम्ही आलात आणि परफॉर्म केलं. थँक्यू आणि फॉर. congratulations. तर आता इतके चांगले परफॉर्मन्सेस होत आहेत की मला रसांबद्दल काहीच एक्सप्लेन करायची गरज नाहीये. सगळे आपल्या कवितातून इतकं सुंदर परफॉर्म करत आहे की विचारू नका. तर आपण पुढच्या परफॉर्मर कडे जाऊया. वैभव रेडी आहे का? वैभव मालपानी, आर यू रेडी? येस, आय एम. ओ, ऑफिस मधून. येस. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू. या, तर माझं नाव वैभव मालपाणी आहे आणि मी वर्किंग प्रोफेशनल, IT प्रोफेशनल. पण तिथून ते 9 ते 5च्या बाहेर निघून दिस इज व्हॉट आय डू फ्रॉम लाईक 5 to 9. ठीक आहे. वैभवरियम, थँक्यू फॉर कमिंग. ठीक आहे. त्यांची मी कविता ऐकली होती पाऊस आणि चहावर. आणि प्रगती मॅम, आपण यावर सेपरेट सेशन काढू. पण हेच ते होते ज्यांनी मला बोलपट सोबत कनेक्ट करून दिलं. सो थँक्यू सो मच. आणि आजची जी कविता आहे, कविता नाही, आय वुड से रॅदर अ स्टोरी टेलिंग, पण एका खऱ्या थीमवर आहे. हा कुठला रस आहे मला काहीच आयडिया नाही आहे. थॉट्स माझे आहेत, मित्रांनी वर्ड्स सोबत हेल्प केली आहे मला. आणि हा माझा मराठीचं दुसरं सादरीकरण आहे, तर त्यामुळे प्रोनाऊन्सिएशन्स मध्ये गोंधळ झाला तर कृपया माफी असावी. सुरुवात करतो. आज अचानक असा भास झाला, मन थरथरू लागलं, काही गोष्टी जिव्हारी लागू लागल्या. का, कशामुळे? आज त्याच प्रसंगाचा उलगडा करावाच वाटतोय, म्हणून मी तुमच्या समोर आलोय. यंदाच मी शिवचरित्र वाचलं आणि त्यात ती छत्रपतींची शेवटची वाणी ऐकून जणू हृदयाला ठेच लागली. महाराजांनी खरंच भविष्य ओळखलं होतं का? असा प्रश्न त्या ओळीतून उमगायला लागला. महाराजांनी 18 पगाड जातींना एक वटवटून स्वराज्याची स्थापना केली होती, बरं का. पण आपण खरंच एकवटलो आहेत का? आज हिंदू नसून मराठी, धनगर, माळी, कुणबी काय काय झालंय. मग प्रश्न पडतो, आपण खरंच छत्रपतींना मानलंय का? महाराष्ट्राची शान मान असलेले किल्ले आज तरुणाईसाठी पिकनिक स्पॉट झालेत.
या तरुणाईला भान नसतं की जिथे आपण चाललो आहोत ते एकेकाळी प्रजेसाठी देवस्थानाहून प्रिय होते. त्या किल्ल्यांच्या कणाकणात माझ्या राजांचं वास्तव्य होतं. तिथे जाऊन त्या देवस्थानात घाण तरी कसं करू वाटतं तुम्हाला? मग वाटतं खरंच या तरुणाईला छत्रपती समजले का? ठेव, मला नाही वाटत. आज छत्रपती फक्त दगडांच्या मूर्ती, तरुणाच्या दाढीत आणि गाडीवरच्या स्टिकर मध्ये मिळतात. वर्तन शून्य तरुणाईला हे नाही कळणार की जर छत्रपती अंगीकारले ते एका पूर्ण परुषत्वाची जाणीव होईल. आणि कुठे अंगीकारणार? आणि जयंती जरी आली तर तुमची मोठी यात्रा की आमची यात्रा मोठी, यातला यात तरुणाई गुरफटून गेले. आज आपण ज्या शासनाला निवडून घेतोय त्यांचं लक्ष या गड किल्ल्यांवर आहे तरी का? पण सहकार्य स्थितीत पाहावं वाटत नाही की त्यांना गड किल्ल्याचं खास झोपायचं आहे. आज किती ते एकटेपणा, आज किती तो किल्ल्यांचा होणारा वास, कधी कधी पाटत ते सरकार फक्त हिंदू असण्याची चादर ओढतं. आतला हिंदू तर कधीच मेला. राजा मेला आणि त्यासोबत हिंदूच पडवायला. आज ती विशाळ गडाची अवस्था, लोहगडाची अवस्था वाहून पाडतं की शत्रू बाहेरून नाही तर घराच्या आतमधून खरं वार करतोय. पण आपली सरकार त्याला समर्थन करते. सरकारचं निवड पण आपणच केलंय, नाही का? आणि मनाला दुर्दैव एकूण ओळून घेतं एकच मत आहे, ते म्हणजे हिंदू कुंभकर्णासारखं झोपलाय. छत्रपती म्हणजे काय ते छत्रपती म्हणजे त्याग, छत्रपती म्हणजे मर्यादा, छत्रपती म्हणजे सर्वधर्म समभाव, छत्रपती म्हणजे काळोख्यातील ज्योती जाळते, छत्रपती म्हणजे काळोख्याती जळती ज्योत. माझ्या राजांची नीती कृष्णासाठी होती तर मर्यादा रामासारखी होती. माझ्या राजासाठी परस्त्री पण मातेसारखी होती. माझ्या राजांची हुंकार एवढी होती की महाराष्ट्रातून दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद होती. मूर्ती जरी लहान होती तरी त्या महाराजांची झगपल्हाड होती. महाराजांबद्दल सांगायला जन्म कमी पडतील अशी एवढी त्यांची खाती होती. बरं, हे सगळं तर सांगितलं, पण यात आपण काय करू शकतो? मात्र खरं करण्यासाठी भरपूर काय. छत्रपती खरंच अंगीकारले असते तर पहिल्यांदाच इतिहासाच्या माठात अभ्यास करावा लागेल, वाचन वाढवावं लागेल, सोशल मीडियाचा त्याग करावा लागेल. एकदा आजच्या तरुणाला कळेल का शेवटी ती पण खंतच राहिली. संदर्भाची सुरुवात जिथून झाली होती ती म्हणजे छत्रपतींची शेवटची वाणी, आणि मी ती ऐकू इच्छितो. आम्ही एकटे पडलो, फार एकटे राहिलो, फार मागे राहिलो. सई. वा, म्हणजे खूपच आय एम आउट ऑफ वर्ड्स. आणि अप्रतिम, खूपच सुंदर परफॉर्मन्स होता. आणि तू बघितलं असेल किती इमोजीज पाहिले. तर 9 रस म्हटलं की त्याच्यापैकी एक रस म्हणजे वीर रस आहे. आणि जेव्हा पण वीर रस च्या बद्दल मी विचार करते, माझ्यासमोर आपल्या महाराजांचीच छवी निर्माण होते, छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि माझी मनापासून इच्छा होती की एखाद तरी परफॉर्मन्स असं असावं त्यांच्याबद्दल, आणि तू ते फुलफिल केलं, तर थँक्यू सो मच त्याबद्दल. आणि थँक्यू सो मच अश्विनी.
खूपच पॉवरफुल लिहिलेलं आहे, चांगलं मांडलं आहे आणि ते सर्वांना आवडलं, खूपच आवडलं ऍक्च्युली. तर कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर पॉवर पॅक परफॉर्मन्स आणि थँक्यू सो मच. तुझी पण आय गेस हॅट्रिक झाली आहे बोलपट सोबत परफॉर्मन्स. असंच लिहत राहा आणि असंच परफॉर्म करत राहा. यू वर सेइंग समथिंग. या परफॉर्मन्स मध्ये आय नो भरपूर चुका होत्या, मी खूप जागेवर अडथळलो, पण एक सांगू इच्छितो, मी मराठी 9वी आणि 10वी शिकलोय आणि त्याच्यानंतर मी मराठी फक्त मित्रांसोबत बोलत आलोय, त्यामुळे थोडीशी अशुद्धी आहे मराठीत माझ्या, पण आय एम शुअर की बोलपट सोबत लवकरच ती पण निघणार. माझी उच्चारण, माझं वाचन, माझं लिहिणं सगळं प्रॉपर होईल आणि तुमच्यासारख्या लोकांचं सपोर्ट असलं डेफिनेटली आपण या सोसायटीमध्ये ऍज अ रिवोल्ट, इवन इफ वी कॅनॉट डू एनिथिंग, आय थिंक आपण रायटर्स आहोत ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि आपलं लिहिलेलं एका जर माणसाने ऐकलं आणि त्याला जर पोचलं तर आय थिंक दॅट इज अ विन विन सिच्युएशन. आणि महाराजांबद्दल आपण म्हणतो की आपण सगळं जाणलंय, खरं म्हणजे आपण काहीच नाही जाणलंय, कारण स्वतः बाबासाहेब पुरंदरे हे सांगून गेलेत की राजांबद्दल जाणणं म्हणजे मला अजून एक जन्म पण कमी पडला असता. तर ते त्यांची पुस्तकं वाचणं, भरपूर शिवग्रंथ वाचणं, आय थिंक हे आजच्या युवा जनरेशनची गरज आहे. नॉट जस्ट शिव छत्रपती, पण कुठलाही कॅरेक्टर. लेट्स जस्ट स्टॉप कॉलिंग इट एज मिथिकल, लेट्स कॉल इट एज हिस्ट्री. आय थिंक दॅट्स व्हॉट आय वुड लाईक टू से. थँक्यू सो मच. या डेफिनेटली, आणि ते तर आहेच, आय अग्री विथ यू. खूपच छान परफॉर्मन्स होता आणि तू महाराजांबद्दल इतकं चांगलं लिहिलं, इतकं चांगलं सादर केलं, याबद्दल अभिनंदन आणि थँक्यू सो मच फॉर डुईंग दॅट. आणि प्रोनाऊन्सिएशन वगैरे शब्द पोचले तर ते मॅटर नाही करत, भावना पोचल्यात ते इम्पॉर्टंट आहे, हे मला वाटतं. तर याच वेगाने खूपच छान परफॉर्मन्स चालू आहेत आज लिटरली. तर हाय क्षितिजा पण जॉईन झाली आपल्यासोबत फ्रॉम लिव्ह स्टोरीज. क्षितिजा आय गेस ती म्यूटवर आहे. तर आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे आपण वळूया. तर पुढचे परफॉर्मर आहेत मुंबईच्या पोएट्री सर्कलमध्ये खूप ह्यांचे प्रशंसक आहेत. मी, शर्वरी, केतकी, बरेचसे. ह्यांना पण मी पेपरबॅक टॉक्सच्याच एका ओपन माईक मध्ये आता रिसेंटली भेटलेली, शशिकला काकू आणि काका यांना. तर दोघे पण खूपच छान लिहितात, हिंदीमध्ये, मराठीमध्ये. बोलपट मध्ये मी त्यांना पहिल्यांदा परफॉर्म करताना ऐकलेलं आणि मग व्हाईट क्रो मध्ये सुद्धा दोघांना मी भेटली आणि खूपच चांगलं वाटतं त्यांच्याशी भेटून नेहमी. तर काकू, तुम्ही तुम्हाला मी आमंत्रित करते या मंचावर, परफॉर्म करा. द स्टेज इज युअर्स. तुम्ही म्यूटवर आहात. हा, आता आवाज येतोय. सगळ्यांना नमस्कार. आणि सांगायचं म्हणजे 15-20 दिवस बाहेरगावी होते, तर विषयार्थ मला वेळच नाही मिळाला विचार करायला आणि बऱ्याच इव्हेंट्स मध्ये पण बिझी होते. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की मी स्टोरी टेलिंग करते आणि मराठी माझं अशुद्ध आहे, मराठी असून सुद्धा घरात शुद्ध मराठी बोलतो, तेवढं नॉलेज आहे. तर मी एक छोटीशी स्टोरी, बोध कथा आहे माझी. आता तो रस करायला म्हणजे काय आहे ते तुम्ही ओळखा. छोटीशी बोध कथा आहे, पण माझा नियम आहे की मी स्टोरी सुरू करायच्या आधी माझं जे मुक्त छंद असतं एखादा ऐकवते, तर मी इथे बसल्या बसल्याच तुमचं सगळ्यांचं ऐकून लिहिलं. तो ते भाव समजा काय ते सांगू इच्छिते. मुझे किसी ने उनकी कविता की किताब पढ़ने को दी. मुझे किसी ने उनकी कविता की किताब पढ़ने को दी और गलती से मैंने उनकी आंखें पढ़ ली. और गलती से मैंने उनकी आंखें पढ़ ली. कविता झाली. आता गोष्टीचं आहे मराठी गोष्ट, मी प्रयत्न केलाय हिंदीची माझं ट्रान्सलेशन करायचं. नदीकाठी एक छोटंसं शेत होतं बरं का. नदीकाठी एक छोटंसं शेत होतं. नदीच्या रेतीत कांदे, बटाटे, मुळे, तरबूज, खरबूज, टमाटर, काकडी हे सगळं पेरलं होतं. आणि शेतामध्ये सगळ्या फळभाज्या, धान्य आणि खूप आंब्याची झाडं होती बरं का. जूनचा महिना होता, जूनचा दुसरा आठवडा. म्हणजे ते सगळे झाडं
सगळे झाडं आंब्यांनी लदलेली होती. हव्याच्या झोक्याबरोबर ते कच्चे के हिरवे, लाल, पिवळे, गुलाबी, शेंद्री, केशरी आंबे खूप डोलत होते, मस्त मजा घेत होते. आणि त्यांचा पकल्याचे त्या रस रशीद आंब्याचा पकलेला रस सगळी दूर तो सुगंध पसरत होता, सगळी दूर. पण एक दिवशी काय माहिती काय आंबे भाऊंना काय झालं, आणि त्यांनी टरबूजला सांगितलं. टरबूजला म्हणाला, टरबूज भाऊ तुझं पण काय आयुष्य रे, काय तुला देवाने आयुष्य दिलंय. 12 महिने म्हणजे तापलेली रेती, जमीन, कीचड, पाणी, तू याच्यामध्ये नुसता पडलेला लोळत असतो, काय नाही. आणि तुझं तुझं रूप तरी काय, किती जाडा जाडा जाडा, लठ्ठ, वजनदार, काही म्हणजे न शेप न काही, काहीच नाही तुला. कसं शरीर भरकम शरीर, अगदी वजनदार, आणि किती काळा कुट्ट रे तू, काय आहे तुला देवाने कसं बनवलंय. आणि त्यामुळे तुझ्यात काहीच गुण नाही रे. माझ्याकडे बघ, मी कसा किती छान छोटासा, किती छान आकार आहे माझा, कसा मी झाडांवर डोलतो, मला कधी मातीत पडून राहणं माहितीच नाही. बघ. टरबूज हळूच बोलला, असं तर नको म्हणू रे भाऊ, बघ मला सुद्धा देवाने काही विचार करूनच बनवलंय. चल मी काळा कुट्ट आहे, जाडा आहे, मान्य, पण माझा रंग आतून किती लाल चटक, माझा रस किती छान, लोकांना किती गारवा देतो उन्हाळ्यात, आणि खाऊन लोकांचं वजन पण कमी होतं, लोक खातात मला, असं म्हणू नको. पण आंब्याला जो आपल्या रूपाचा, आकाराचा, गुणांचा, कारण 12 महिने वापरला जातो, वेगवेगळ्या रूपात वापरला जातो, हे सारखं तो बोलत होता. त्याला असा गर्व काही झाला की तो चल चल असं प्रत्येक वेळेस तो असंच करत राहिला. त्याला बिचारा टरबूज अपमान होऊन चुप राहिला, काही बोलला नाही. त्याला वाटलं जाऊ द्या, कुठे नादी लागा, सोडा. गोष्ट आली गेली झाली. 2 दिवसांनी काय झालं, भर दुपारची वेळ बरं का, भर दुपारची वेळ, ऊन रखरखत ऊन, आणि एकदम चारीकडून जोरदार वारा, वादळ, काळे काळे ढग आकाशात, गडगड गडगड विजा, एकदम काळोख, आणि जोरात पाऊस, एक तर वारा जोरात, त्यातनं पाऊस जोरदार, अशी मोठी मोठी झाडं पडायला लागली, वाकायला लागली. अशा याच्या पुढे त्या आंब्यांची काय दिसात, ते सगळे हवा जाते डाळीवर, त्यांच्या फांद्यावर डोलणारे, असे डोलणारे, ते सगळे टप 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 खाली पडायला लागले. थोड्या वेळाने जेव्हा पाऊस थांबला, तर बैलगाड्या घेऊन शेतकरी आपल्या घराकडे जायला निघाले. बैलगाड्या, घोडे, कुत्रा, बकरी घेऊन सगळे. तर ते सगळे त्या जमिनीत पडलेल्या आंब्यावरती आपले चाक, पाय ठेवून त्याला आंबे अगदी खायला माती क्या मोळ करत चालत पास्ता होते. आणि त्या आंबे, जे रसदार आंबे जे होते, पास्ता थोड्या खायला वेळापूर्वी जे झाडावरती रसदार, रंगीत, पिकलेले, सुवासवाले आंबे आपल्या पिच 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 आवाज करत होते. म्हणजे ते थोड्या वेळाने ते जे लटकलेले आंबे जमिनीवर, कीचडमध्ये, मातीमध्ये, अशा त्या कीचडमध्ये आपल्याच रसात लडबडलेले, लोळत पडलेले होते. आणि उद्या त्यांना बहुतेक म्युन्सिपाल्टीची गाडी येऊन मातीत ते उचलून आणि त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकून देणार, असं सगळं. तेच झालं, तेच होणार होतं, शेवटी तेच झालं. आणि इकडे तो काळा टरबूज बरं का, पाऊस पडला, मातीत लोळणारा तो भरपूर अगदी स्वच्छ झाला, आणि पाऊस पडल्यामुळे गारवा झाला आणखीन, आणि तो आतून आणखीन गार झाला. हे सगळं पाहत होता तो गुपचूप. मग जेव्हा आंब्यांना उचललं कचऱ्याच्या टोपल्यात, तेव्हा तो मंद मंद हसत होता, जसं आंब्याला विचारत होता, क्यों अंबे भाई, क्या बात है, कैसी रही. धन्यवाद. वा वा, खूपच छान होतं. आणि मला तर आंबे आवडतात, ऍक्च्युली टरबूज पेक्षा जास्त आवडतात. पण ठीक आहे, खूप मजा आली तुमची स्टोरी ऐकताना. आणि आता गर्व नसावा हे सांगण्याचं ध्येय त्याच्यामध्ये. आंब्याला आपल्या गुणांवर आणि याच्यावर गर्व झाला. सगळ्या फळांचं आपापल्या ठिकाणी महत्व. आंबा भले राजा आहे, पण एक छोटीशी त्याच्यात 2 वेळ सांगते, तुम्हाला कळेल. फलों का ये राजा है, फलों का ये राजा है, नाम इसका आम दिया है. आम आणि राजा, आम म्हणजे जनरल, फलों का ये राजा है, नाम इसे आम दिया है. सभी लोग कहते हैं यार छोड़ो, नाम भी क्या होता है. वाह, क्या बात आहे. खूपच इम्पॉर्टंट मेसेज वाला तुमची स्टोरी होती.
तसं लास्ट टाइम आय थिंक तुम्ही बबलूची स्टोरी परफॉर्म केलेली व्हाईट क्रो मध्ये, ती पण ऐकताना खूप असं म्हणजे ती तर इमोशनल होती, पण आज एकदम मज्जा आली ऐकताना. आणि तुमची पण हॅट्रिक झाली तुमची आणि काकांची आज बोलपट सोबत. तर कॉंग्रॅच्युलेशन त्याबद्दल, अभिनंदन. आणि पुढचा प्रयत्न करी माझ्या कविता हिंदीतनं मराठी ट्रान्सलेशन करून बोलण्याचा प्रयत्न. नक्की नक्की. तर हा आता मग करूया आपण ऑगस्ट मध्ये. आता काकू होत्या, तर आता काकांकडे आपण जाऊया. तर श्रीकृष्ण कालकर, श्रीकृष्ण काकांना मी आमंत्रित करते आपल्या मंचावर. काका पण खूप सुंदर कविता परफॉर्म करतात. त्यांची पण मी लाईव्ह ऐकलेली लास्ट टाइम मे मध्ये व्हाईट क्रो मध्ये. खूपच सुंदर अशी कविता होती. नमस्कार. नमस्कार काका. बोलपट शर्वरी, केतकी, अश्विनी आणि सर्व कवी मित्र, आजच्या कार्यक्रमात मला सामावून घेऊन आणि ऐकायला तुम्ही सज्ज झालेला आहात, तर मी माझी एक कविता ऐकवतो. रस कुठला आहे तो अश्विनीने शोधून काढायचा आहे. माझ्या कवितेतला रस अश्विनीने शोधून काढायचा आहे. हो नक्की. बोलतेस तू वितुके गोड, बोलतेस तू वितुके गोड, की वाटे साखर दाणा. बोलतेस तू वितुके गोड, की वाटे साखर दाणा. तू असाच जप गोरी, तव बोलीचा ताणा बाणा. तू असाच जप गोरी, तव बोलीचा ताणा बाणा. तू गातेसही अतिमधुर, तू गातेसही अतिमधुर, ऐकतची रहावे वाटे. तू गातेसही अतिमधुर, ऐकतची रहावे वाटे. तव कोकिळ कंठी गळा, तव कोकिळ कंठी गळा, मनाला जणू भुरळ घालतो वाटे. तव कोकिळ कंठी गळा, मनाला भुरळ घालतो वाटे. अतिरेखीव नाकी डोळी, अतिरेखीव नाकी डोळी, तू उंचपुरी लवचिक नार. अतिरेखीव नाकी डोळी, तू उंचपुरी लवचिक नार. करशी कित्येका घायल, करशी कित्येका घायल, परी एकाचे तू सुखसार. करीशी कित्येका घायल, परी तू एकाचे सुखसार. आहेसच ग तू सौंदर्यवती, आहेसच ग तू सौंदर्यवती, बघ मनमोहन घेणारी. आहेसच ग सौंदर्यवती, बघ मनमोहन घेणारी. बेधडक तुला विनवितो, बेधडक तुला विनवितो, तुझ हो ना मम जीवनातील नारी. तुझ हो ना मम जीवनातील नारी. बोलतेस तुके गोड, की वाटे साखर दाणा. तू असाच जप गोरी, तव बोलीचा ताणा बाणा. नमस्कार. वाह काका, काय कविता होती. आणि शृंगार रस नक्की. आणि वेळ असेल तर अजून एक अगदी थोडक्यात आहे का वेळ? हो हो काका तुम्ही खूपच छान बोललात आणि मला काकूंचा चेहरा बघायचा आहे या कवितेनंतर. हो मला पण बघायचं त्यांचा चेहरा. वास्तवात असं नसतं, दिसतं तसं नसतं. वास्तवाचा संबंध आहे बरं का. आता आमच्या लग्नाला 57 वर्ष झाली, काही कमी ना ते. तरी पण इतकं सुंदर कविता लिहितात तुमच्यासाठी बघा. वाह. आता ही गोष्ट जरा वेगळी आहे. आता ही वेगळी कविता जरा. आपल्या लहानपणी एक कविता म्हणायचं, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा पडला खोटा, पाऊस आला मोठा. तर त्याच्याच बेसिसवर थोडसा आता एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. ये रे रे पावसा म्हणणाऱ्यांना सांगतो, जाग रे जाग माणसा, ठरलास जर तू खोटा, होईल तुझाच तोटा, देशाचाही होईल घाटा. झाडांच्या जागी इमारती उभारल्या, झाडांच्या जागी इमारती उभारल्या, सुखसोयीसाठी सिमेंटच्या सडका केल्या. त्यासाठी उखडले लाखो लाखो वृक्ष, त्यासाठी उखडले लाखो लाखो वृक्ष, केले धरतीला शुष्क अन वृक्ष. धरती मातीचा
हिरवागार शृंगार तुम्ही गायब केला, हाय तो बा गरमी झाली साकार, हाय तो बा गरमी झाली साकार. या सारे मिळून वाचवू पाणी, एकवटून सारे जोमात. चला चला तर मग आपण होऊ जागृत, येरे पावसा म्हणू जोरात. वृक्ष लावणीचे वाण घेऊ हातात, वृक्ष लावणीचे वाण घेऊ हातात. येरे रे पावसा म्हणणाऱ्यांना सांगतो, येरे रे पावसा म्हणणाऱ्यांना सांगतो. नमस्कार, धन्यवाद. वा, खूपच खूपच अप्रतिम परफॉर्मन्स होता तुमचा. दोन्ही कविता इतक्या छान. पहिली ऐकून जितके आम्ही खुश झालो, दुसरे ऐकून तितकंच असं वाटलं की हो, ही अशी गोष्ट आहे जी मनाला धरण्यासारखी आहे. तर धन्यवाद काका, धन्यवाद काकू. तुम्ही दोघे नेहमी येतात, इतक्या उत्साहाने येतात, इतक्या उत्साहाने परफॉर्म करतात. म्हणजे एवढं हाय लेवलचं मराठी नाही आहे माझं, बोलून चालून कसं आहे. हिंदी ना हिंदी चालतं, होस्ट पण तशीच आहे. गोष्ट ठीक आहे, मजा येतो आपल्याला. आणि या बहाण्याने मी मराठी शिकते ना बोलायला, म्हणजे स्टेजवर बोलायला शिकते मराठी. असं बोलतो, बोलचालची ग्रामच करणं वेगळं. बोलपट सोबत आपण पण शिकूया. तर थँक्यू सो मच. आता धन्यवाद. छान परफॉर्मन्स आहे, 9 परफॉर्मन्स झालेत आणि बऱ्याचपैकी रस कव्हर झालेत आतापर्यंतच्या परफॉर्मन्सेस मध्ये. तर आता आपल्या पुढच्या परफॉर्मरना आमंत्रित करूया. शीतल देशपांडे नाव आहे त्यांचं. शीतल, तुम्ही आहात का? ते गेल्या वेळी पण होते आपल्यासोबत. त्यांचा दुसरा परफॉर्मन्स असेल आता बोलपट सोबत. हो, मी आहे. तर द स्टेज इज युअर्स, तुम्ही परफॉर्म करा. थँक्यू अश्विनी, खूप छान होस्टिंग. आणि थँक्यू शर्वरी आणि केतकी, एवढा छान मंच आम्हाला दिल्याबद्दल. माझा आवाज येतोय अश्विनी? हो, एकदम क्लिअर. ओके. तर आजचा विषय आपला आहे नवरस. आणि मी शृंगार रसावर कविता सादर करते. तर प्रेमांची आतुरतेने वाट पाहत बसलेल्या मोरपीस मी माझ्या कवितेतून फुलवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझ्या कवितेचे नाव आहे मोरपीस. तुझ्या बाहूत निजता शहारले अंग अंग, तुझ्या बाहूत निजता शहारले अंग अंग, बट अल्लड नाचता खळी गालावर दंग. मन वेडे वाट पाही उगा घेतला हा ध्यास, मन वेडे वाट पाही उगा घेतला हा ध्यास, अलगद मोरपीस कधी फिरेल जरास. किती करू मी प्रयास, किती करू मी प्रयास, आता सरला प्रहर, बघ मनाचा ओलावा आता चालला सुकून. किती करू मी प्रयास, आता सरला प्रहर, बघ मनाचा ओलावा आता चालला सुकून. नवा येईल दिवस, नवा येईल दिवस, पुन्हा नवीच ती आस. मनी दाटतील मेघ, मन मोगरा फुलेल. बरसतील जलधारा, बरसतील जलधारा, चिंब होईल ही धरा. धिमा खात मोरपीस मग विसावेल जरा, धिमा खात मोरपीस मग विसावेल जरा. धन्यवाद. वा, मला सांगायची पण गरज नाहीये, खूप सुंदर होतं. कमेंट्स आणि इमोजीसचा जो वर्षाव होत आहे. एक छोटीशी घेऊ शकते का अश्विनी? हो, आय थिंक आपल्याकडे वेळ आहे, तर छोटीशी असेल तुम्ही करू असेल तर हा, कारण मी घेऊ शकते एक छोटीशी. 2च चालते. दुसरी कविता ही त्याच रसावर आहे. त्याचं नाव आहे अर्धांगिनी. अर्धाच होता आज चंद्र नभात, अर्धाच होता आज चंद्र नभात, अर्धीच होती ती रात्र उलटली. अर्धाच होता आज चंद्र नभात, अर्धीच होती ती रात्र उलटली. हृदयाचे ठोके अर्ध्यावर थांबले, कवेत तुझ्या मी जेव्हा विसावले. ओठावरती बघ फूल उमलले,
ओठावरती बग फूल उमलले, श्वासात आज श्वास मिसळले. शहारली अशी ही काया की मग, शहारली अशी ही काया की मग, चकचकीत जणू चांदणे शिंपले. हवे असलेले मज सर्व मिळाले, हवे असलेले मज सर्व मिळाले. अर्धांगिनी बनूनी आज पूर्ण झाले, अर्धांगी बनूनी आज पूर्ण झाले. धन्यवाद. वा, चंद्र आणि कविता खूप यांचं सुंदर. काहीतरी एक स्पेशल कनेक्शन आहे आणि तो तुम्ही खूपच मस्त मांडला आहे. तर थँक्यू सो मच. खूपच छान परफॉर्मन्स होतं. असंच पुढच्या ऑगस्टच्या ओपन माईक मध्ये पण आम्ही तुमची वाट पाहणार. नक्की थँक्यू नक्की. सो मच. खूपच सुंदर होतं. थँक्यू.